नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशन अंतर्गत विवेकानंद अभ्यासिका व सक्सेस गायडन्स पॉईंटच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला पहा मित्रांनो, आज आपण रिझनिंगमधला नवीन घटक आपण सुरुवात करतोय आणि घटक फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ओके. बरेचसे प्रश्न त्या घटकावर असतात. ती म्हणजे कोणती पण परीक्षा असो, UPSC असो, MPSC असो, SSC असो, बँक असो, रेल्वे असो, पोलीस भरती असो, इवन ग्रामसेवक असो किंवा पोलीस पाटील असो. ठीक आहे, ओके. कारण की आपल्या या क्लासमध्ये जे काही शिकवलं जाते ते खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत म्हणजे क्लास 4 ते क्लास 1 पर्यंत सर्वच परीक्षेला कामी येणारं उपयुक्त मटेरियल तुम्हाला या चॅनलवर मिळत असते, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळत असते. ठीक आहे, ओके. चला मग त्या घटकाचं नाव आहे, ठीक आहे, ओके, व्हेन डायग्राम. ओके. आता ऐकलं भरपूर असेल तुम्ही व्हेन डायग्राम बद्दल. ठीक आहे, ओके. आणि डोक्यामध्ये अनेक हे असेल की सर कठीण असते. सर्वात सोपा घटक आहे व्हेन डायग्राम. UPSC, MPSC, SSC, रेल्वे, बँक, CTET, TET, टेट, नवोदया, त्यानंतर NDA, पोलीस, आरोग्य, सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त वर्बल रिझनिंग या विषयातला महत्त्वाचा घटक आहे ते व्हेन डायग्राम. ओके. चला आपण सुरुवात करूया व्हेन डायग्रामला. बघा, लक्षात घ्या, व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम मधला आता मी तुम्हाला या ठिकाणी 9 प्रकारचे डायग्राम सांगणार आहोत. किती प्रकारचे? 9 प्रकारच्या. त्या 9 प्रकारचे जर डायग्राम तुम्हाला समजल्या तर याच्यानंतर येणारा जो घटक आहे आपला, ठीक आहे, ओके, स्टेटमेंट अँड डायग्राम, आणि त्याच्यानंतर येणारा घटक जो आहे तो आहे तर्क व अनुमान, ज्याला आपण सिलोइझम अँड स्टेटमेंट म्हणतो. हे तीनही घटक तुमचे या 9 डायग्रामवर आधारित आहेत. चांगल्या प्रकारे समजून घ्या मित्रांनो. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला कुठेच पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने कुठेच तुम्हाला शिकायला मिळणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे समजून घ्या. बघा, लक्षात घ्या, कशा प्रकारे आहेत, काय आहेत, कसं करायचं, काय करायचं समजून घ्या. बघा, दिलेल्या 3 घटकांमध्ये एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट होत असेल व हे दोन्ही घटक तिसऱ्या घटकात समाविष्ट होत असेल तर. आता घटक दिले आहेत 3. नंबर 1 आहे जळगाव, दुसरा घटक आहे महाराष्ट्र, तिसरा घटक आहे भारत. ठीक आहे, ओके. थोडंफार जनरल नॉलेज चांगलं असावं. आता काय, जळगाव, महाराष्ट्र, भारत या तिघांचाही आपल्याला संबंध वर्तुळाच्या माध्यमातून म्हणजे व्हेन डायग्रामच्या माध्यमातून दाखवायचा आहे. ठीक आहे, ओके. बघा, सांगा बरं याच्यातला सर्वात छोटा घटक कोणता असेल? जळगाव लहान असेल, महाराष्ट्र लहान आहे की भारत लहान आहे? सर, जळगाव लहान आहे. बरोबर आहे. मग जो लहान आहे त्याचा सर्कल छोटावाला घ्यायचा. हा सर्कल जळगावचा. कशाचा? जळगाव. ओके. हे झालं जळगावचं सर्कल. कशा सर्कल? जळगाव. ओके. 1 मिनिट बघा, लक्षात घ्या, या साईडला घेऊ आपण थोडंसं, कारण इकडे आपल्याला स्टेटमेंट बनवायचे आहे म्हणून. ठीक आहे, ओके. हा सर्कल झाला कशाचा? जळगावचा सर्कल. जळगाव. ओके. मग आता जळगाव झाला सर्वात छोटा. जळगावपेक्षा मोठा कोण आहे याच्यात? सर, महाराष्ट्र. यस, महाराष्ट्र. मग मोठा सर्कल झाला महाराष्ट्राचा. महाराष्ट्र हा झाला मोठा. ओके. जळगावपेक्षा मोठा महाराष्ट्र. मग महाराष्ट्रापेक्षा मोठा कोण आहे? भारत. यस सर, सर्वात मोठा आहे भारत. ठीक आहे, ओके. इंडिया ज्याला आपण म्हणतो, भारत सर्वात मोठा. ठीक आहे, ओके. आता बघा, लक्षात घ्या, काय म्हटलं, जेव्हा एक घटक दुसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतो, म्हणजे जळगाव पूर्णपणे समाविष्ट कशात? महाराष्ट्रात. त्यानंतर हे दोनही घटक जळगाव आणि महाराष्ट्र तिसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतात, म्हणजे जळगाव आणि महाराष्ट्राचा पूर्णपणे संबंध कोणाशी? भारताशी आहे. ओके. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, जळगावचा संबंध पूर्णपणे महाराष्ट्राशी, महाराष्ट्र संबंध पूर्णपणे भारताशी आहेत. सेल्फ फॅन. ठीक आहे, ओके. तर बघा, लक्षात घ्या, आता याच्यात काय करायचं आपण? जळगाव होता छोटा सर्कल, त्याच्यापेक्षा मोठा आहेत महाराष्ट्र, त्याच्यापेक्षा मोठा आहेत भारत. ठीक आहे, ओके. मग त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बनवू. स्टेटमेंट इथंच आपण बनवून घेऊ, बनवता आले पाहिजे. ठीक आहे, ओके. मग आता एक तुम्हाला रामबाण उपाय सांगतो, एक कान मंत्र देतो. जेव्हा आतून बाहेर जात असतो तेव्हा सर्व या स्टेटमेंटचं बनवायचं, सर्वनी बनवायचं. आता मला सांगा, सर्व जळगाव महाराष्ट्रात आहे की नाही आहेत? का काही जळगाव महाराष्ट्रात आहेत? नाही सर, सर्वच जळगाव महाराष्ट्रात आहे. यस, पहिलं स्टेटमेंट बनलं सर्व जळगाव. मी शॉर्टकट लिहितो, सर्व जळगाव काय आहेत? महाराष्ट्र आहे. सर्व जळगाव महाराष्ट्र आहेत. सर्व जळगाव महाराष्ट्र. दुसरं, आता जळगाव पूर्ण जळगाव महाराष्ट्रात आहेत तर पूर्ण जळगाव भारतात येईल का? हो सर, सर्व जळगाव कशात आहेत? भारतात आहेत. भारत आहे. सर्व जळगाव भारत आहेत. दुसरं स्टेटमेंट. त्यानंतर तिसरं, आता सर्व जळगाव महाराष्ट्रात होतं, सर्व जळगाव भारतात आहेत. बरं, महाराष्ट्र भारतात आहेत का? हो सर, सर्व महाराष्ट्र
कशात आहेत? भारतात आहेत. सर्व महाराष्ट्र कशात आहेत? भारत आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे 3 स्टेटमेंट कशाचे बनले? सर्वचे बनले. सर्व जळगाव महाराष्ट्र आहेत, सर्व जळगाव भारत आहेत, सर्व महाराष्ट्र भारत आहेत. ओके. आता आतून जाताना सर्वने जायचं. आता एक काम करू, बाहेरून आत येऊ. बाहेरून आत येताना आता मला सांगा, भारताचा संबंध महाराष्ट्राशी जोडायचा आहे. सर्वच भारत महाराष्ट्र आहे की काही भारत महाराष्ट्र आहेत? सर काही भारत महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. बाहेरून आत येताना काही नाही यायचं. काही महाराष्ट्र काय आहेत? भारत आहे. भारत आहे. काही महाराष्ट्र भारत आहेत. 4थं स्टेटमेंट. 5वं, बरं काही काही महाराष्ट्र नाहीत. ठीक आहे, ओके. काही भारत महाराष्ट्र आहेत. काही भारत काय आहेत? महाराष्ट्र आहेत. काही भारत महाराष्ट्र आहेत. बरं काही भारत महाराष्ट्र आहेत. बरं भारताचा वर्धेशी संबंध सोडू. सर्वच भारत वर्धा आहे की काही भारत वर्धा आहे? सर काही भारत वर्धा आहे, बरोबर आहे. वर्धा नाही, सॉरी, इथे काय आहे? जळगाव. हां, मी वर्धा म्हणून राहिलो. ठीक आहे, ओके. कारण की मी वर्धेचा आहोत, त्याच्यामुळे माझ्या तोंडात वर्धा येते. ठीक आहे, ओके. मग काही भारत काय आहेत? जळगाव आहेत. काही भारत जळगाव आहेत. ओके, काही भारत जळगाव. त्यानंतर नंबर 6. आता भारताचा महाराष्ट्राशी संबंध जोडला, काही भारत महाराष्ट्र होतं. भारताचा जळगावशी संबंध जोडला, काही भारत जळगाव आहेत. आता त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जळगावशी संबंध जोडू. बाहेरून आत येताना कशाने यायचं? काही नाही यायचं. मग सर्वच महाराष्ट्र जळगाव आहेत की काही महाराष्ट्र जळगाव आहेत? सर काही महाराष्ट्र जळगाव आहेत, बरोबर आहेत. काही महाराष्ट्र काय आहेत? जळगाव आहेत. काही महाराष्ट्र काय आहेत? जळगाव आहेत. ओके, कळलं? ठीक आहे, ओके. म्हणजे 3 सेंटेन्स बनले सर्वचे, 3 सेंटेन्स बनले काहीचे. तुमच्या लक्षात आलं? ज्यावेळेस एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पूर्णपणे समाविष्ट असतो व या दोन्ही घटकाचा तिसऱ्या घटकात समाविष्ट असतो, त्यावेळेस या प्रकारची डायग्राम बनवायची. एकात एक 3 सर्कल काढायचे आणि त्यांचे हे 6 स्टेटमेंट तयार होतात. 3 होतात सर्वचे, 3 होतात काहीचे. हे झाली पहिली डायग्राम मित्रांनो. आपल्याला अशा किती डायग्राम बनवायचे आहे? 9 डायग्राम पाहायचे आहेत. ही झाली पहिली डायग्राम. नंबर 2 दुसरी डायग्राम बघा, लक्षात घ्या. मग दुसरं काय म्हणते? 3 विविध घटक एकमेकाशी संबंधित असतील तर. आता 3 घटकाचे एकमेकाशी विविध काही प्रमाणात संबंध असेल तर, काही प्रमाणात, पूर्ण पण नाही. मग उदाहरण दिलं, गायक, संगीतकार, नायक हे 3 घटक या ठिकाणी आहेत. ठीक आहे, ओके. गायक, संगीतकार आणि नायक. चला, हा सर्कल याला नाव देऊ गायक. ओके, हा सर्कल याला नाव देऊ नायक, गायक, नायक आणि याला नाव देऊ गायक, संगीत. काही घेतलं चालते, याला घेऊ संगीतकार. कोणालाही दिलं तरी चालते, काही फरक पडते, कारण तिघांचा एकमेकाशी संबंध आहे काही प्रमाणात. ठीक आहे, ओके. गायक, संगीतकार. त्यानंतर याला नाव देतो मी काय? नायक. याला नाव देतो नायक. ओके, काय? नायक. गायक, संगीतकार, नायक. 3 घटकांचा एकमेकाशी काही प्रमाणात संबंध आहे का? हो आहे सर. मग सांगा बरं, पहिलं स्टेटमेंट कोणतं बनेल? बघा, काही गायक नायक आहेत, लिहून घ्यायचं. पहिलं स्टेटमेंट, काही गायक नायक आहेत. मग गायकाचा नायकाशी संबंध आहेत, मग गायकाचा सर संगीतकारशी पण संबंध आहेत. मग काही गायक नायक आहेत, काही गायक संगीतकार आहेत. ओके. त्यानंतर काही गायकचे 2 झाले. आता नायकचा विचार करू. मग नायकचा गायकाशी संबंध आहे का? हो आहे. काही नायक काय आहेत? गायक आहेत. मग बरं, नायक संगीतकार आहेत का? हो सर, नायक संगीतकार पण आहेत. मग काही नायक काय आहेत? संगीतकार आहेत. की स्टेटमेंट झाले 4 झाले. ओके, काही गायक नायक आहेत, काही गायक संगीतकार आहेत, काही नायक गायक आहेत, काही नायक संगीतकार आहेत. आता झाले 4. अजून 2 स्टेटमेंट बनते. आता संगीतकारचा संबंध या दोघांशी जोडू. काही संगीतकार काय आहेत? गायक आहेत. काही संगीतकार काय आहेत? नायक आहेत. काही संगीतकार गायक आहेत, काही संगीतकार नायक आहेत. किती झाले? 6 स्टेटमेंट झाले. पुन्हा एक वेळा 6 स्टेटमेंट सांगतोय. बघा, काही गायक नायक आहेत, काही गायक संगीतकार आहेत, काही नायक गायक आहेत, काही नायक संगीतकार आहेत, काही संगीतकार गायक आहेत, काही संगीतकार नायक आहेत. किती झाले? 6. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस 3 विविध घटक एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असतात, काही प्रमाणात, त्यावेळेस अशी डायग्राम काढावी. ही झाली मित्रांनो दुसरी डायग्राम. त्यानंतर तिसरी डायग्राम आपल्याला पाहायची आहे. बघा, तिसरं उदाहरण दिलं, जग, जंगलमय प्रदेश आणि हिमालय. ज्यावेळेस 3 घटकांपैकी 2 घटकांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असतो व हे दोनही घटक तिसऱ्या घटकामध्ये पूर्णपणे समाविष्ट असतात, त्यावेळेस अशी डायग्राम काढायची. फॉर एक्झाम्पल, जग.
याच्यातला सर्वात मोठा सर्कल कशाचा असेल सांगा बरं सर. ओके बरोबर आहे, तुम्ही सांगितलं असेल, बऱ्याच जणांनी सांगितलं सर जग सर्वात मोठा आहे. व्हेरी गुड, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ओके. सर्वात मोठा सर्कल याच्यातला कशाचा आहे? जगाचा आहे. हा झाला जग, ज्याला आपण वर्ल्ड म्हणतो. ठीक आहे, ओके. जग. ठीक आहे, ओके. जग. त्यानंतर त्याच्यातला हा छोटा सर्कल घेऊ, काही घेता येईल आपल्याला. हा झाला जंगलमय प्रदेश. कोणता प्रदेश? जंगलमय प्रदेश. त्याच्यापेक्षा त्यानंतर हा दुसरा छोटा सर्कल कशाचा? ठीक आहे, ओके. हा दुसरा सर्कल कशाचा सर? ठीक आहे, ओके. हिमालयाचा. कशाचा? हिमालय. बरोबर आहे, हिमालय. हिमालय हा वाला सर्कल हिमालयाचा. मग बघा लक्षात घ्या, मी काय म्हटलं, ज्यावेळेस दोन घटक एकमेकांशी काही प्रमाणात संबंधित असतात. कोणते दोन घटक? जंगलमय प्रदेश आणि हिमालय एकमेकांशी काही प्रमाणात संबंधित आहेत. कारण पूर्ण जंगल हिमालयात नाहीये आणि पूर्ण हिमालय काही हिमालय नाही, हिमालयात काही जंगल पण आहेत. बरोबर आहे, जंगलातला काही भाग हिमालयात आहे, हिमालयातला काही भाग जंगलात आहे. साधी गोष्ट आहे. ठीक आहे, ओके. आणि हे सर्व दोन्ही गोष्ट कशात येत आहेत? जगात येत आहेत. ज्या वेळेस दोन घटक एकमेकांशी काही प्रमाणात संबंधित असतात व हे दोनही घटक तिसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असतात, त्यावेळेस अशी डायग्राम काढावी. मग याचे वाक्य कसे बनेल? पहिलं वाक्य बघा, लक्षात घ्या. चला सांगा. काही जंगलमय प्रदेश हिमालय आहेत. व्हेरी गुड. काही हिमालय प्रदेश जंगलमय प्रदेश आहेत. अगदी बरोबर. त्यानंतर आतून बाहेर. आतून बाहेर कशाने जातो? सर्वने जातो. आतून बाहेर सर्व जंगलमय प्रदेश जग आहेत, सर्व हिमालय जग आहेत. किती झाले? 4 झाले. आता बाहेरून आत यायचं. बाहेरून आत कशाने येतो? काहीने येतो. हां, काही जग जंगलमय प्रदेश आहेत, काही जग हिमालय आहेत. कळलं मित्रांनो? समजलं? ठीक आहे. किती स्टेटमेंट झाले? 6 स्टेटमेंट झाले. 2 झाले सर्वचे आणि 4 झाले काहीचे. डायग्राम झाली तिसरी डायग्राम. त्यानंतर आपल्याला पाहायचे चौथी डायग्राम. अशा 9 डायग्राम पाहायचे मित्रांनो. किती डायग्राम? 9. या 9 डायग्राम पाहिल्या आपण, मग याच्यानंतरचा आपला घटक आहे स्टेटमेंट अँड डायग्राम. तो झाला का त्याच्यानंतरचा आहेत मग आपला तर्क व अनुमान. हे तीनही घटक एकमेकांशी संबंधित आहेत आणि एकदम सोपे आहेत आणि 100% मार्क मिळवून देणारे आहेत. समजून घ्या, बघा, लक्षात घ्या. यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपले हे आहेत. यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, फ्रीमध्ये सुद्धा पाहू शकता. तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. डिटेलमध्ये व्हिडिओ. ठीक आहे, ओके. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळेल. डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल, तर तुम्ही सक्सेस गायडन्स पॉईंटची प्ले स्टोअरवर ॲप आहेत. या यूट्यूबवर तुम्हाला त्याची लिंक पण दिलेली आहे. ती लिंकसुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, ओके. आणि चॅनलला तुम्ही ॲपला डाउनलोड करू शकता. चला, चौथी डायग्राम. चौथं, दिलेल्या 3 घटकापैकी दोघांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध असेल व तिसरा पूर्णपणे त्या दोघांशी संबंधित असेल. मग दिलेल्या 3 घटकापैकी दोघांचा एकमेकांशी संबंध काय काय दिलाय? हिंदी बोलणारे. बरं, घेऊ. कोण? हिंदी बोलणारे. कोणते? हे वाले, यांना घेऊ. हे झाले हिंदी बोलणारे. बरं. त्यानंतर काय? मराठी बोलणारे. हा सर्कल मराठी बोलणाऱ्याचा. मराठी बोलणारे. आणि नंतर आहे दोन्ही बोलणारे. मग हा वाला सर्कल आहे, छोटा सर्कल, हे इथे आहे दोन्ही बोलणारे. झालं. काही हिंदी बोलणारे मराठी बोलतात, काही मराठी बोलणारे हिंदी बोलतात. बरोबर आहे? ठीक आहे, ओके. आणि काही हिंदी बोलणारे फक्त हिंदी बोलतात, मराठी बोलत नाही. काही मराठी बोलणारे फक्त मराठी बोलतात, हिंदी बोलत नाही. आणि या ठिकाणी असे लोक आहेत की जे दोन्ही भाषा बोलतात. दोन्ही भाषा बोलणारे. ज्या वेळेस असा संबंध जोडायचा असेल त्यावेळेस अशी डायग्राम काढायची मित्रांनो. लक्षात घ्या. कळलं? कितवी डायग्राम? चौथी डायग्राम. त्यानंतर आपल्याला पाहायची आहे 5वी डायग्राम. बघा, लक्षात घ्या. 5वी डायग्राम समजून घ्या, सोप्याच आहेत. दिलेल्या 3 घटकापैकी 2 घटकांचा एकमेकांशी काही प्रमाणात संबंध व तिसऱ्याचा दोघांशी कोणताच संबंध नसेल. उदाहरण दिलंय, विद्यार्थी, कलाकार, सिंह. आता मला सांगा बरं, याच्यातला तिसरा कोणता घटकाला वेगळाच काढता येईल ज्याचा दोघांशी संबंधच नाही राहत? विद्यार्थी काढता येईल का? नाही. कलाकार काढता येईल का? नाही. सिंह काढता येईल का? यस सर. सिंहाचा दोघांशी संबंध राहू शकत नाही, कारण सिंह हा प्राणी झाला, विद्यार्थी मनुष्य झाला, कलाकार मनुष्य. सिंह कलाकार नाही राहू शकत, सिंह विद्यार्थी नाही राहू शकत. कोणत्या शाळेत जाणाऱ्या सिंह नाही जाऊ शकत. सिंह सिंहच आहे, सिंहाला वेगळे ठेवावं लागेल. म्हणजेच हे जे सर्कल आहेत हे झाला सिंहचा. ओके. त्यानंतर हा जो सर्कल आहे हा झाला विद्यार्थ्याचा, विद्यार्थी. आणि हा जो सर्कल आहे हा झाला कलाकाराचा. ठीक आहे, ओके. मग चला, सेंटेन्स काय बनेल? काही विद्यार्थी कलाकार आहेत, काही कलाकार विद्यार्थी आहेत. 2 झाले. काही विद्यार्थी कलाकार आहेत, काही कलाकार विद्यार्थी आहेत. बरं, 2 झाले. तिसरं पहा आता.
कोणताही विद्यार्थी सिंह नाही. आता कोणताही नाहीचं वाक्य आलंय. कोणताही विद्यार्थी सिंह नाही, कोणताही कलाकार सिंह नाही. किती झाले 4. अजून 2 बनते. 2 कोणते? कोणताही सिंह विद्यार्थी नाही, कोणताही सिंह कलाकार नाही. किती स्टेटमेंट झाले मित्रांनो? 6 स्टेटमेंट बनले. ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, 4 कोणताही नाहीचे बनले आहेत आणि 2 काहीचे बनलेले आहेत. मग ज्या वेळेस 3 घटकापैकी 2 घटक एकमेकांशी काही प्रमाणात संबंधित असतात व तिसऱ्याच्या दोघांशी काहीच संबंध नसतो, त्यावेळेस अशी डायग्राम काढावी. लक्षात घ्या. त्यानंतर डायग्राम नंबर 6. किती डायग्राम बनवायचे आहेत? 9 डायग्राम पाहायचे आहेत. किती? 9. 6वी चालू आहे. दिलेल्या 3 घटकांचा एकमेकाशी कोणताही संबंध नसेल, तीनही अलिप्त, तो वेगळा, हा वेगळा आणि हा वेगळा, तिघही वेगळे, त्यावेळेस अशी तीनही सर्कल वेगवेगळे काढायचे. एक्झाम्पल दिलाय मित्रांनो, बघा लक्षात घ्या. पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा आहे श्रीलंका, तिसरा आहे काश्मीर. आता महाराष्ट्र एक राज्य आहे भारतातलं, श्रीलंका एक देश आहे. महाराष्ट्राचा श्रीलंकेशी काहीच संबंध नाही आहे. काश्मीर सुद्धा एक म्हणजे भारताचा एक भाग आहे. जो काश्मीरचा संबंध महाराष्ट्राशी नाही आहे, कारण लागून नाही आहे, कुठेच नाही, काहीच नाही आहे. काश्मीरचा संबंध श्रीलंकेशी नाही आहे. बरोबर आहे? ठीक आहे, ओके. काश्मीर हे एक राज्य, आता केंद्रशासित प्रदेश आहेत सध्या. ठीक आहे, ओके. 2024 आजच्या तारखेला मी बोलतोय 10 सप्टेंबर 2024 जम्मू काश्मीरच्या निवडणुका लागलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या, हे तीनही घटकाचा एकमेकाशी काहीच संबंध नाही आहेत. ठीक आहे, ओके. याला घेऊ महाराष्ट्र, हा झाला महाराष्ट्र, हा झाला श्रीलंका आणि झाला काश्मीर, हा झाला काश्मीर. ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, महाराष्ट्राचा श्रीलंकेशी संबंध नाही, श्रीलंकेचा काश्मीरशी संबंध आहे. मग काय म्हणायचं? वाक्य कसे बनेल? कोणताही महाराष्ट्र श्रीलंका नाही, कोणताही श्रीलंका महाराष्ट्र नाही, कोणताही श्रीलंका काश्मीर नाही. 6 बनते बघा. महाराष्ट्राचे 2, कोणताही महाराष्ट्र श्रीलंका नाही 1, कोणताही महाराष्ट्र काश्मीर नाही 2 झाले. त्यानंतर श्रीलंकेचे 2 म्हणतात, कोणताही श्रीलंका महाराष्ट्र नाही 1, कोणताही श्रीलंका काश्मीर नाही 2, किती झाले 4. काश्मीरचे 2 म्हणतात, कोणताही काश्मीर महाराष्ट्र नाही, कोणताही काश्मीर श्रीलंका नाही. किती झाले मित्रांनो? 6 स्टेटमेंट बनले. ठीक आहे, ओके. 6वी डायग्राम. त्यानंतर आपल्याला पाहायचे 7वी डायग्राम. हा घटक झाल्यानंतरचा लगेच नंतरचा घटक आहेत मित्रांनो, नंतरचा व्हिडिओ राहणार आहेत. ठीक आहे, ओके. हा पहिले पहा, नंतर तुम्हाला समजेल, त्याच्यानंतर तिसरा समजेल. ठीक आहे, ओके. दिलेल्या 3 घटकापैकी 2 घटकांचा तिसऱ्या घटकाशी काही प्रमाणात संबंध असेल, परंतु या दोघांचा एकमेकांशी कोणताही संबंध, म्हणजे 3 घटक राहील, त्या 3 पैकी पहिल्या एकाचा इतर दोघांशी संबंध राहील आणि या दोघांचा एकमेकांशी कोणताही संबंध राहणार नाही, त्यावेळेस ही डायग्राम. फॉर एक्झाम्पल, नायलॉन शर्ट टेरिकॉट. बरं, आता याच्यातलं शर्ट कोणतं घेऊ? यस सर, शर्टला मधात ठेवू आपण. बरोबर आहे, शर्टला ठेवू मधात. हे झालं शर्ट. ठीक आहे, ओके. शर्ट कशाचे राहू शकते? हे झालं नायलॉन, नायलॉन. ठीक आहे, ओके. हे झालं नायलॉन. बघा लक्षात घ्या. ठीक आहे, सॉरी, ठीक आहे. चला पहा, लक्षात घ्या. बघा त्यानंतर सॉरी, बघा एक माशी काय करू शकते? एक माशी तिच्यावर बसल्यामुळे सर्व स्टॉप झालं होतं. ठीक आहे, ओके. बघा त्यानंतर पुन्हा ओके. चला आपण सुरुवात करू. आपण बघा लक्षात घ्या. चला, हे आहे मधातलं घेतलं आपण शर्ट. काय घेतलं आहे? शर्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर हे घेतलं आहे नायलॉन, नायलॉन. ठीक आहे, ओके. त्यानंतर हे घेतलं आहे टेरिकॉट. काय आहेत? टेरिकॉट. ओके, टेरिकॉट. ओके, शर्ट, नायलॉन आणि टेरिकॉट. ओके, बघा मी काय म्हटलं, दिलेल्या 3 घटकापैकी एका घटकाचा इतर दोघांशी काही प्रमाणात संबंध व या दोघांचाही एकमेकाशी कोणताही संबंध नसेल, त्यावेळेस ही डायग्राम काढायची. मग सेंटेन्स कसे बनवायचे? ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, सेंटेन्स आपण कसे बनवायचे समजून घ्या. मग याच्यामध्ये मग काय बनेल हा सांगा. काही नायलॉन शर्ट आहेत, काही टेरिकॉट शर्ट आहेत, काही शर्ट नायलॉन आहेत, काही शर्ट टेरिकॉट आहे. किती झाले? 4. आता 2 कोणते? कोणताही टेरिकॉट नायलॉन नाही, कोणताही नायलॉन टेरिकॉट नाही. कळलं?
कितवी डायग्राम मित्रांनो? 7वी डायग्राम. 7व्या डायग्राम नंतर आता आपल्याला पाहायची आहे 8वी डायग्राम. बघा लक्षात घ्या. डायग्राम क्रमांक 8. दिलेल्या 3 घटकांपैकी दोघींचा एक संपूर्णपणे तिसऱ्याशी काही प्रमाणात संबंध असेल, पूर्णपणे संबंध असेल, परंतु त्या दोघींचा एकमेकांशी कोणताही संबंध, म्हणजे 3 घटक दिले राहील, 3 पैकी दोघ जण तिसऱ्या घटकात पूर्णपणे समाविष्ट असेल व या दोघांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसेल, त्यावेळेस ही डायग्राम काढावी. भाजीपाला, मेथी, टमाटर. सांगा बरं याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता असेल? यस, बरोबर आहे. कोणता? भाजीपाला. सर सर्वात मोठा घटक भाजीपाला. मग भाजीपाल्यामध्ये 2 घटक येतात. हा कोणता? मेथी. ठीक आहे, ओके. भाजीपाल्यामध्ये 2 घटक आले. हा आला मेथी, ओके, आणि हा आलाय टमाटर. ओके, टमाटर झालं. परंतु मेथीचा टमाटरशी काय संबंध आहे का? नाही सर, कोणताच संबंध नाही. मेथीचा टमाटरशी काहीच संबंध येणार नाही. बघा लक्षात घ्या. मग काय करायचं? मग आता स्टेटमेंट कशी बनेल? सर कोणती मेथी, टमाटर नाही, नाहीच आहेत. कोणताही टमाटर, मेथी नाही, 2 झाले. सर्व मेथी भाजीपाला आहेत, 3 झाले. सर्व टमाटर भाजीपाला आहे, 4 झाले. आता बाहेरून आत कशाने जायचं? काही नाही. काही भाजीपाला मेथी आहेत, काही भाजीपाला टमाटर आहेत. किती झाले? 6 झाले मित्रांनो. ठीक आहे, ओके. त्यानंतर डायग्राम क्रमांक 8 झाले. त्यानंतर शेवटची डायग्राम 9वी डायग्राम. ह्या जर डायग्राम समजल्या तुम्हाला, 9वी डायग्राम समजून जायचं. याच्यानंतरचा येणारा तुमचा स्टेटमेंट आणि डायग्राम, त्याच्यानंतरचा तर्क व अनुमान, ज्याला आपण सिलोइझम, बँकिंग मधला UPSC, CSAT, ठीक आहे, ओके, या स्टेट, CTET, नेट, सेट सर्व परीक्षेमध्ये विचारला जाणारा, पोलीस भरती सर्वांमध्ये विचारला जाणारा महत्वाचा घटक 9वी डायग्राम समजून घ्या. बघा लक्षात घ्या. दिलेल्या 3 घटकांपैकी दोन्हीचा संपूर्णपणे दुसऱ्याशी संबंध, ठीक आहे, ओके, व तिसऱ्याचा दोघांशी काय प्रमाण. फॉर एक्झाम्पल साक्षर, सुशिक्षित, बेरोजगार. दिलेल्या 3 घटकापैकी एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पूर्णपणे समाविष्ट व तिसऱ्या घटकाचा या दोघांसोबत काही प्रमाणात संबंध असेल तर काय करायचं? साक्षर, सुशिक्षित, बेरोजगार. सांगा बरं याच्यातला सर्वात छोटा घटक कोणता असेल? सुशिक्षित असेल की साक्षर असेल? सुशिक्षित जास्त असतात की साक्षर जास्त असतात? आता तुम्ही कन्फ्युज होता, मी तुम्हाला सांगतोय. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर म्हणतात. मग तो 4था वर्गही राहू शकतो, तो 3रा वर्गही राहू शकतो, तो 2रा वर्गही राहू शकतो. सुशिक्षित म्हणजे जो साक्षरता आहे पण खूप जास्ती शिकलेला आहे, म्हणजे नेट सेट झालाय, PhD झालाय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, त्याला म्हणतात सुशिक्षित. मग मला सांगा, साक्षर जास्त राहते, लिहिणारे वाचणारे जास्त राहते का खूप जास्त शिकलेले जास्त राहते? सर लिहिणारे वाचणारे जास्त असते, बरोबर आहे. मग ते सर्व साक्षर सुशिक्षित राहील का सर्व सुशिक्षित साक्षर राहील? सर सर्व सुशिक्षित साक्षर राहील. मग मोठा सर्कल हा साक्षरचा, त्याच्यापेक्षा छोटा सर्कल हा सुशिक्षितचा. ओके, चला मी लिहितो इथे या प्रकारे, बघा समजून घ्या. हा जो सर्कल आहे हा राहील सुशिक्षितचा. कशाचा? सुशिक्षित. ओके, सुशिक्षित. ओके, झालं. त्यानंतर हा सर्वात मोठा सर्कल जो राहील तो राहील साक्षरचा. साक्षर कशाचा राहील? साक्षरचा. आणि हा जो सर्कल राहील हा राहील बेरोजगारचा. बरं, बेरोजगारचा संबंध दोघांशी येतो का? साक्षर बेरोजगार असतो का? असतो. सुशिक्षित बेरोजगार असतो का? असतो सर. आम्ही पण सुशिक्षित बेरोजगारच आहोत, कारण की हा शब्द तर आमच्यासाठी लागू होतोय, बरोबर आहे. लक्षात घ्या. आता आपण जरी सुशिक्षित बेरोजगार असो, पण बेरोजगार नंतर आता लवकर नोकरी लागायचं आहेत, चांगल्या प्रकारे शिकायचं आहेत, म्हणजे बेरोजगार हा धब्बा आपल्यासोबत निघून जाईल आणि आपण सुशिक्षित रोजगार होऊन जाऊ, बरोबर आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आता सुशिक्षित, साक्षर, बेरोजगार. मग सर्व सुशिक्षित, सर्व बघा हे हा छोटा सर्कल कशाचा? सुशिक्षितचा. त्याच्यापेक्षा मोठा कोण? साक्षर, कारण सुशिक्षित पेक्षा साक्षर जास्त असतात. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर. सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतेच पण तो अधिक वर्ग शिकलेला आहे त्याला म्हणतात सुशिक्षित. आणि बेरोजगार दोघंही असतात, साक्षर बेरोजगार असतात, सुशिक्षित बेरोजगार असतात, बरोबर आहे. जास्तीत जास्त लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत आजच्या काळात, बरोबर आहे. ठीक आहे, चला पहा. मग सर्व सुशिक्षित साक्षर आहेत, आतून बाहेर सर्वनी जायचं. सर्व सुशिक्षित साक्षर आहेत. काही साक्षर सुशिक्षित आहेत, काही साक्षर कसे आहेत? सुशिक्षित आहेत. बरं, बेरोजगार. काही बेरोजगार सुशिक्षित आहेत,
काही बेरोजगार साक्षर आहेत, बरोबर आहे. त्यानंतर काही साक्षर बेरोजगार आहेत, काही सुशिक्षित बेरोजगार आहेत. किती झाले मित्रांनो? 6 स्टेटमेंट झाले आहेत. हे 6 स्टेटमेंट 9व्या डायग्रामचे बघा. लक्षात घ्या, आजचा हा घटक फारच चांगला झाला असेल, नक्कीच तुम्हाला आवडला असेल, मला सुद्धा शिकवायला आवडला. याच्यानंतरच्या घटकाची तुम्ही आतुरतेने वाट पाहणार असेल, वाट पहा, लगेचच हा घटक तुम्हाला पडेल आणि लगेचच नेक्स्ट याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला हे घटक पाहायला मिळतील. सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते, थोडक्यामध्ये पाहायला मिळतील. डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर आपली सक्सेस गायडन्स पॉईंटची प्ले स्टोअरवरची ॲप डाउनलोड करून घ्यायची, ठीक आहे. ओके, ते लिंक तुम्हाला या यूट्यूबच्या चॅनलवर खाली दिलेली आहेत कमेंट बॉक्समध्ये, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे चॅनल प्ले स्टोअरवरील आपल्या ॲपला डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ, स्टडी मटेरियल, फ्रीमध्ये टेस्ट सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. चला लवकर भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.